तर आज पावभाजीचं बनवत आहे. तर बघा इकडं सगळी तयारी केलेली आहे. मोठे 2 कांदे चिरून घेतले, त्यानंतर टोमॅटो 2 चिरून घेतले आणि शिमला मिरची, आलं लसूण पेस्ट केलेली आहे. एवढ्या जास्तीत जास्त भाज्या घेतलेल्या आहेत. म्हणजे हे फक्त फोडणीचं आहे. बाकीचं मुलच्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत होत्या. त्यांनी कुकरला लावलेल्या आहेत, त्या पण दाखवते तुम्हाला. इकडे कुकर लावला आधी आणि त्यानंतर मग हे टोमॅटो कांदा वगैरे सगळं कापून घेतलं. आता हे कांदा हे भाजीपर्यंत नंतर कुकर वगैरे पण लावले. सगळं करायला मी कढईमध्ये कांदा भाजायला टाकला. त्यानंतर शिमला मिरची घालायची आणि त्यानंतर टोमॅटो घालायचं आणि ह्या भाज्या आता कुकरमधून काढून घेतलेल्या आणि बटाटे 3 घातलेले, मोठे टोमॅटो 4-5 घातलेले आणि फ्लॉवर घातले. तर इकडं मसाला भाजायला सुरुवात केली. भाज्या मॅश करून झाल्या. पावभाजी रेडी झाली आहे. सगळ्या भाज्या मॅश करून पावभाजी मसाला घातला, थोडं तिखट घातलं आणि भाजी आपली रेडी झाली.